दीपमस्येच्या दिवशी सगळे दिवे असे स्वच्छ घासून घेतले, कणकेचे दिवे पण बनवून घेतले आणि इकडे पूजा मांडायला घेतली. तर इकडे पाट वगैरे ठेवून त्याच्यावरती कापड अंथरून, ब्लाऊज पीस अंथरून, अक्षदा तांदूळ ठेवून त्याच्यावरती छान समया मांडून घेतल्या. आता तेलवाती करून घेते. त्यानंतर इथे छान असे सगळे दिवे असे प्रज्वलित केले आणि या दिव्यांच्या प्रकाशामुळे घरात सगळीकडेच घरभर छान प्रकाश, प्रसन्नमय वातावरण झालं होतं. खूप छान प्रकाश पडला होता सगळ्याच दिव्यांचा खूप. आणि आता पूजा करून घेऊया. तर इथे लाया वगैरे घातला आणि तांदूळ सगळ्या दिव्यांना घालून घेतलं. आता सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घेते. श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठी या दिव्यांची पूजा केली जाते. आजच्या या शुभ दिवशी आमच्या घरी नेहमी आनंद, सुख, शांती आणि समृद्धी राहो हीच देवाकडे मनापासून प्रार्थना. तर मम्मीनी पण इथे पूजा करून घेतली आणि आता मुलांचं औक्षण करायचं होतं, पण मुलांना इथंपर्यंत बसेपर्यंत आम्हाला दोघींना तारेवरची कसरतच करावी लागली. आणि आता मुलांचं औक्षण करून घेते. तर रांगोळी काढली होती मुलांनीच पुसलेली. तर आमच्या या मुलांना दुष्ट लागू नये, त्यांना दीर्घायुष्य मिळावं आणि त्यांना आरोग्याची प्राप्ती व्हावी अशी मी देवाकडे मनापासून प्रार्थना करते. मुलांनी पण छान छान दिव्यांना नमस्कार केला. आता मम्मी पण मुलांना औक्षण करून घेत आहेत. तर इकडे एक तुळशीजवळ एक दिवा लावला आणि इथे उंबऱ्याजवळ एक लावला. तर अशा पद्धतीने आमची दीपमस्येची पूजा झाली.